सगळ्यावर बोलण्याकरता जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आव्हाड साहेब, काय म्हणावं या सगळ्या स्थितीला? त्याला असं आहे की तुम्ही विद्रोहाचा आवाज आता दाबूच शकत नाही. हा विद्रोह तुम्ही दाबण्याचा जेवढा प्रयत्न केला तसा तो मूर्ती अजून उसळत जाईल. आणि खास करून ही तरुण सळसळणारं रक्त आहे. आणि जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा सळसळणारं रक्त पुढे येतं तेव्हा तेव्हा त्यांनी जगाचा इतिहास बदलला. हजारो वर्षांचा अनुभव आहे आपल्याकडे. तर महाराष्ट्रात तुकाराम असो, ज्ञानेश्वर असो, यांनी जेव्हा विद्रोह केला तेव्हा समाज व्यवस्था बदलून टाकली. त्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचं आपण नाव घेतो. त्यांनी काय केलं? विद्रोह केला, समाज व्यवस्थाच बदलून टाकली. त्यांना त्या काळात जे सहन करावं लागलं त्या काळात तेव्हा पोलीस नव्हते, तेव्हा व्यवस्था होती. आज पोलीस जे करतायत ते काही बरोबर नाही. पोलिसांचा असा वापर करणं आणि त्या तरुणांवरती आणि विद्यार्थ्यांवरती लाठीमार करणं, त्यांना लाठ्या काठ्या मारणं, हे काही बरोबर नाही. अगदी आव्हाड साहेब, खरं तर ही दोन दृश्य आहेत आव्हाडची. एकीकडे आंदोलक जेव्हा संसदेवर पोहोचणार अशी जेव्हा जाणीव होते तेव्हा बंदुका रोखून जवान सज्ज आहेत, अश्रुधुराच्या नैकांड्या फोडण्याकरता सज्जता दिसतीये. दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीला सुद्धा पोहोचलेत. त्यानंतर बातमी येते प्रधान आज राजीनामा देणार की नाही. काय ही दोन दृश्य, एकीकडे संवादासंदर्भात दाखवायचं आणि दुसरीकडे मात्र ही दृश्य, ज्या पक्षाची मानसिकता ते काय राजीनामा वगैरे घेणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती मला तर चर्चा पण करावीशी वाटत नाही. पण तरी माझं मत हे आहे की विद्यार्थी आंदोलनाला उतरलेत, कमीत कमी त्यांना इज्जतीने चर्चेला तर बोलवा, त्यांना चहा पाजा बसवा. ती पण तुमच्या मुलांसारखीच आहेत ना. अगदी आव्हाडजी, अगदी शेवटचा सवाल. महाराष्ट्राला चळवळीचा इतिहास लाभलेला आहे. चळवळीतून क्रांती घडत असते. इथं मात्र आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर कुठंतरी चळवळ लुप्त करण्याच्या दृष्टीनं ही पावलं टाकली जातात. असं कधी समजू नका. ही एक ठिणगी असते. चळवळ काय अशी काय कॉन्स्टंट नसते. चळवळ ही ठिणगी आहे. मी विद्यार्थी चळवळीतून आलोय आणि म्हणून ना त्या विद्यार्थ्यांबद्दल मला इतका प्रेम आणि आदर आहे. मी काय राजकीय घराण्यातला नाही. माझ्या बापाचा काय साखर कारखाना नव्हता, माझ्या बाबाची काही दूध फॅक्टरी नव्हती, माझा बाप राजकारणात नव्हता, माझी आई राजकारणात होती. माझा जन्म कशातनं झाला? माझा जन्म हा एकेकाळी मधनं झालेल्या आंदोलनातनं मी राजकारणात आलोय. त्यामुळे त्या पोरांच्या मनातलं दुःख मला आत्ता समजतंय. आम्ही लाटाकाट्या खाल्ल्यात, जोरदार खाल्ल्यात, पाठीवर वर उठलेपर्यंत लाटाकाट्या खाल्ल्यात. आणि सरकारच्या विरोधात, म्हणजे तेव्हा काँग्रेसचं सरकार असताना पण आम्ही लाटाकाट्या राहिलो. अगदी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. हे जे काही घडतंय ते योग्य नाहीये अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.